ही गाडी एकदम चांगल्या कंडिशनमध्ये दाखवू शकता तुम्ही कशी गाडी आहे। दोन्ही टायर वगैरे एकदम व्यवस्थित आहे सगळं। ही गाडी आहे 2022 मधली गाडी आहे। ती पण रनिंग फक्त 4000 किलोमीटर काहीतरी झालेली आहे। फक्त तुम्हाला मी 30 च्या रेंज मध्ये तुम्हाला गाडी बसवून देईन, पण फक्त मी ही गाडी तुम्हाला 27,000 मध्ये देऊन टाकेन, तुम्ही 28 मध्ये सोडून ही गाडी। तर बरेचसे लेडीज कस्टमरांना वगैरे आपल्या बरेच सांगतात की मला शिकायची असते गाडी वगैरे, त्यामुळे लाईट वेट असते गाडी। तर तुम्ही त्यांना त्यांच्यासाठी खास करून गाडी आहे 2013 मधली आहे। फक्त त्यांना मी 22,000 मध्ये ट्रान्सफर करून देणार आहे, सगळं त्यामध्ये राहील तुम्हाला। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आपण घेऊन आलोय आपल्यासाठी एक सेकंड हँड गाड्याचा भव्य असा स्टॉक, आणि आपण इथं आलोय। शॉपचं नाव आहे केडी बाईक केअर। शॉपचा ॲड्रेस आहे थिटेनगर खराडी, आणि तुम्ही इथे येऊन बघू शकता गाड्या, तुम्ही पाहू शकता। स्प्लेंडर पाहिजे स्प्लेंडर आहे, स्पोर्ट गाडी पाहिजे स्पोर्ट गाडी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे। मागच्या व्हिडिओत आपण भरपूर असा प्रतिसाद दिला होता, त्यामुळे आपण घेऊन आलोय नवीन स्टॉक, नवीन व्हिडिओ। तर चला बघूया हा स्टॉक कसा असणार आहे। सर्वप्रथम अगोदर आपण या केडी बाईकच्या ओनरशी बोलूया, जे की दीपक सर माझ्यासोबत आहेत। या दीपक सर, आज काय दाखवण्यात आपल्याला, कुठली स्पेशल गाडी आहे आणि कोणती कमी किमतीची गाडी आहे ते पण सांगा। नमस्कार, आपण या अगोदर पण आपला आकाश मोटरचा व्हिडिओ बघितला आहे आणि त्यांना चांगला प्रतिसाद आला आणि मला पण चांगले कस्टमर वगैरे बरेचसे भेटलेत आपल्याला। आणि जास्त करून माझ्याकडे गावाकडले आणि आपले इथले पुण्यातले जे काही नवीन जॉबला वगैरे येतात त्यांचे बी रिक्वायरमेंट चांगलेच आलेत, आणि बऱ्याचशा गाड्या आपल्या गेल्याच चांगल्याच ह्याच्यामध्ये। आणि आता जास्तीत जास्त मला मागणी आहे सध्या स्प्लेंडर वगैरे, तर मी आता आपल्याकडे स्प्लेंडरचा बी स्टॉक आलेला आहे चांगलाच। आणि बघू शकता तुम्ही स्पोर्ट बाईकमध्ये पल्सर पण आहे, ॲव्हेंजर वगैरे आहेत, CBZ वगैरे आहे। तुम्ही बराचसा स्टॉक आहे आपल्याकडं, आणि आपल्या गोडाऊनमध्ये पण बराचसा स्टॉक आहे। आणि कस्टमरला जे काही लागत असतील तर मला कॉल करून ते सांगत असतात, आणि त्या पद्धतीने मी त्यांना अवेलेबल पण करून देत असतो, त्यांच्या त्या पद्धतीने त्याच रेंजमध्ये त्याच प्राईसमध्ये। तर चला आता सर्वात पहिलं कोणती गाडी दाखवते आपल्याला, जे की मार्केटमध्ये सध्या मागणी पण जास्त आहे, त्याची गाडी कुठली आहे? तर हे आता तुम्ही बघू शकता हे 2020 मधली गाडी आहे। एंडिंग 9व्या महिन्यात 10व्या महिन्यातली गाडी आहे, 21च पकडा तुम्ही जवळपास। तरी तुम्हाला मी ट्रान्सफर नावावर इन्शुरन्स सगळंच करून तुम्हाला एकंदरीत ही गाडीची प्राइस मी फक्त 56,000 मध्ये तुम्हाला ट्रान्सफर वगैरे करून देईन, फक्त 56,000 मध्ये। आज बघू शकता तुम्हाला झोमॅटो वगैरे जे काही मुलं असतात त्यांना गरज असते या गाड्यांची, की बाबा ॲव्हरेज पाहिजे असते त्यांना, काही थोडेफार पैसे कमवायचे त्यामध्ये पेट्रोलच्या मध्ये। त्याच पद्धतीनुसार मी स्प्लेंडर वगैरे बरेचसे मला झोमॅटोवर मुलं वगैरे मागत होते, त्यामुळे मी 2-3 गाड्या आपण घेतल्या स्पोर्टमध्ये। तर तुम्ही बघू शकता की ही गाडी एकदम चांगल्या कंडिशनमध्ये दाखवू शकता तुम्ही कशी गाडी आहे। दोन्ही टायर वगैरे एकदम व्यवस्थित आहे सगळं। आणि त्याचबरोबर दुसरी गाडी आहे 2022 मधली गाडी आहे, जे की एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे। ती पण रनिंग फक्त 4000 किलोमीटर काहीतरी झालेली आहे। ही पण गाडी सेम टू सेम तुम्हाला तसंच राहणार आहे, आणि याची प्राइस तुम्हाला फक्त नावावर ट्रान्सफर इन्शुरन्स करून मी फक्त 64 मध्ये तुम्हाला देऊन टाकेन। 64 मध्ये नावावर ट्रान्सफर आणि इन्शुरन्स। बऱ्याचशा लोकांना कसं असतं इथलं डॉक्युमेंट्स वगैरे नसल्यामुळे त्यांना EMI कस्टमरना, की बाबा कारण एकाचं सिव्हिल कोणाचं ठीक राहत नाही, कोणाचं प्रॉब्लेम येत असतात, आणि सिव्हिल एकाचं ठीक असेल तर डॉक्युमेंटमुळे काहीतरी प्रॉब्लेम आले, त्यामुळे आपण ते कस्टमरला जरा बोलूनच माझ्या पद्धतीनेच मी त्यांना लोन वगैरे करून देतो। तर नेक्स्ट तुम्ही बघू शकता स्पोर्ट पल्सर 2015 मधली गाडी आहे, जे की आज मार्केटमध्ये तुम्हाला पण माहिती आहे आज जवळपास 50-55च्या जवळपास तुम्हाला सांगितलं जातं। ते तुम्हाला आज नॉर्मली मी 45च्या रेटमध्ये ट्रान्सफर नावावर इन्शुरन्स सगळंच करून देईल। आणि तुम्ही जर आकाश मोटरच्या व्हिडिओ मार्फत जर आला तर त्यामुळे तुम्हाला मी अजून कन्सेशन करून चांगल्याच प्राईसमध्ये तुम्हाला करून देईन, अजून कमी करून देईन। ट्रान्सफर नावावर इन्शुरन्स इन्क्लूड राहील त्यामध्ये सगळंच। त्यानंतर बघू शकता तुम्ही ॲव्हेंजर गाडी, ही आहे 2012 मधली, जी की चांगल्या कंडिशनमध्ये आहे। की अजून बरेचसे माझ्याकडे असे कस्टमर असतात की बाबा IT कस्टमर वगैरे इकडले तिकडले, की बाबा वर्षभर 6 महिने 2 वर्ष राहतात आणि ती परत मला पण गाडी देतात। ही गाडी तशीच आहे, मी दिली होती जवळपास, त्यांनी माझ्याकडनं एक 8 ते 9 महिने यूज केले, त्यांना त्यांचं परत ट्रान्सफर झालं आणि त्यांनी मला गाडी परत दिली। त्यामुळे आता हे परत आपल्याकडे गाडी आलेली आहे। त्याचं ह्याचं ओनर पण आता 3rd ओनर काहीतरी आहे, आणि तुम्हाला मी ट्रान्सफर नावावर इन्शुरन्स हे सगळंच करून ही फक्त तुम्हाला मी 30च्या रेंजमध्ये तुम्हाला गाडी बसवून देणे सगळेच। आणि कसं असतं लोकांना इथं जवळपास 1 वर्ष 2 वर्ष राहायचं असतं आणि ते परत जातात सोडून, तर त्यावेळेस त्यांना गाडी विकण्याचं पण काय हे राहणार नाही, कारण मी गाडी जेव्हा देतोय त्यांना सांगतोय किंवा मी रिटर्न पण तुमची गाडी 1-2 वर्षानंतर जे काय लेस द्यान असते ते तुम्हाला सांगतोय त्यावेळेस त्यांना मी, की बाबा त्यांना त्या विषयामध्ये गाडी करून आपण परत पण गाडी घेतोय, त्यांना ते पण टेन्शन राहत नाही। तुम्ही नेक्स्ट गाडी बघू शकता TVS चॅम्प, जे की आपलं किराणा दुकान वगैरे आहे अशा लोकांना, किंवा शेतकरी आपल्या इकडे दूध बीध वगैरे टाकणारे असतात त्यांच्यासाठी पण ही गाडी मजबूत आणि टिकाऊ गाडी असते। हे पण 2017 मधली गाडी आहे। आपल्याला फक्त आज तुम्हाला आकाश मोटर विभाग मी 31 मध्ये देऊन टाकेन, नाव ट्रान्सफर सगळंच राहील त्यामध्ये। हे विक्टर 2018 मधली गाडी आहे,
फक्त ही तुम्हाला 43,000 मध्ये नावावर ट्रान्सफर, इन्शुरन्स सगळंच करून देईल मी. एकदम चांगल्या प्रकारची गाडी आहे. ती आहे CBZ. तुम्ही बघू शकता CBZ ही 2012 मधली गाडी आहे, जी की तुम्हाला ट्रान्सफर, नावावर इन्शुरन्स सगळं करून फक्त मी ही गाडी तुम्हाला 27,000 मध्ये देऊन टाकेन. ही गाडी आहे 2015 मधली, जी मॅस्ट्रो, एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे. ही पण तुम्हाला ट्रान्सफर वगैरे करून फक्त 24,000 मध्ये देऊन टाकेन. फक्त 24,000 मध्ये 15 मधली गाडी. पण ही पण गाडी अशीच आहे माझ्याकडं, जे की तुम्हाला म्हणल्यासारखं ते मॅडम गेले आता, त्यांचं दिल्लीला काहीतरी ट्रान्सफर झालं, त्यांनी माझ्याकडूनच घेतली होती. त्याने मलाच परत देऊन ती परत गाडी आली आपल्याकडं. परत आपण सेल करणार आहे, चांगल्या प्राइस मध्ये देईल त्याला. हे 2018 मधली गाडी, 2018 मध्ये ज्युपिटर, नावावर ट्रान्सफर, इन्शुरन्स करून फक्त तुम्हाला हे करून तुम्हाला सगळं 48 पर्यंत बसून जाईल सगळीच. आणि ही आहे 2013 मधली, ट्रान्सफर करून तुम्हाला ही 27 मध्ये बसून जाईल सगळंच त्यामध्येच ट्रान्सफर सोबत. हे आहे डिओ, 2018 मधली आहे. हे तुम्हाला 48 मध्ये नावावर ट्रान्सफर, इन्शुरन्स सगळंच राहील यामध्ये तुम्हाला. ह्याच्यात तो 48 मध्ये ट्रान्सफर करून सगळंच राहील त्यात तुम्हाला. ही आहे ॲक्सेस, 2018 मधली आहे. इन्क्लुडिंग बाय ट्रान्सफर तुम्हाला ही 52 मध्ये सगळंच करून देईन मी. ही पण तुम्ही पण बघू शकता, गाडी पण कंडिशन मध्ये आहे. ही आहे 2013 मधली प्लेजर आहे. ज्यांना किंवा गाडी लेडीजला शिकायचं वगैरे असतं, कोण काय असतं सांगतात, त्यामुळे त्यांना फक्त मी गाडी 22,000 मध्ये देणार आहे. 2013ची गाडी आहे. तर ही पण आहे 21 मधली गाडी आहे. ही पण तुम्हाला ट्रान्सफर वगैरे करून तुम्हाला हे 65 ला बसून जाईल सगळेच. आता पुढली गाडी बघायची तुम्हाला, अँटॉर्क आहे, 2020 मधली गाडी आहे. एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे. तुम्ही बघू शकता गाडी. ती तुम्हाला ट्रान्सफर, नावावर इन्शुरन्स हे सगळं करून फक्त तुम्हाला मी 58,000 मध्ये देणार आहे. त्यानंतर दुसरी गाडी बघू आपण, ॲप्रिला आहे 2020 मधली, जी की तुम्हाला ट्रान्सफर, नावावर इन्शुरन्स करून फक्त 52,000 मध्ये तुम्हाला देणार आहे. तुम्ही आज या गाडी घेऊन जावा. आता नेक्स्ट गाडी बघा तुम्ही, प्लेजर आहे. ही 2013 मधलीच गाडी आहे. ही पण 3rd ओनर गाडी आहे. तर गाडीची कंडिशन चांगली आहे, कारण तुम्हाला म्हणल्याप्रमाणे सेम असंच आहे माझं, की बाबा कस्टमर दिल्यानंतर 1-2 वर्ष असे वापरतात, मला देऊन जातात त्याने. कारण आपण विश्वासानं सांगतोय की सर तुमची गाडी मी परत घेईन. तर त्याच पद्धतीनं जे काय असेल ते मी क्लिअर कट जे काय सांगता येईल आपल्या. हे पण तुम्हाला ट्रान्सफर, नावावर इन्शुरन्स करून फक्त मी 28 मध्ये सोडून ही गाडी नावावर ट्रान्सफर करून सगळंच. आणि आहे पेप्ट, जे की 2018 मधली गाडी आहे. ट्रान्सफर, नावावर इन्शुरन्स फक्त 33,000 मध्ये मी सोडणार आहे. नावावर ट्रान्सफर, इन्शुरन्स करून सगळंच त्यामध्येच राहील. बघू शकता तुम्ही, बराचसा स्टॉक आहे आणि माझा बराचसा स्टॉक गोडाऊन मध्ये पण आहे. आता सर्वप्रथम तुम्ही इथला ॲड्रेस सांगा. सुरुवातीला कस्टमरला बऱ्याच जणांना की आपलं शॉप आतमध्ये असल्यामुळे समजत नाही, तर त्यांना कसं आता आपलं हडपसर रोड ते बायपास मार्गे येणारे आणि हडपसर येणारे आतमध्येच आपल्या सेंटर पॉईंटला HP पेट्रोल पंप, बँक ऑफ बडोदा हे आणि थिटे वस्ती बी तुम्ही कोणाला विचारला तरी तुम्हाला कोणी सांगत असतं. तर त्यातनं तुम्ही डायरेक्टली कोणालाही सांगा, स्क्वेअर ड्रीमलाईन सोसायटी, किंवा तुम्ही ऑनलाईन पण बघू शकता, गुगलला बघू शकता. आणि यांच्या चॅनल मार्फत त्यांनी दाखवणार आहेत की गाडी आपल्याला कशी यायची काय नाही इथपर्यंत, तर ते पण सांगणार आहे. तर HP पेट्रोल पंप, बँक ऑफ बडोदा, थिटे वस्ती, थिटे नगर, HP पेट्रोल पंप, नियर बाय स्क्वेअर ड्रीमलाईन सोसायटी. आणि माझा नंबर आहे 99 60 60 13 55. या नंबरवरती आपण कॉल पण करू शकता आणि माझी जी काही गाडीची माहिती असेल ते तुम्ही घेऊ शकता. आणि ज्या लोकांना गाडी द्यायची पण असते तर आपण ते गाडी परचेस पण करतो. तर त्यांनी पण आपल्याला कॉल केलं तरी मी गाड्या त्यांच्याकडनं पण घेतो आणि चांगल्या रेटमध्ये घेतोय. हे अगोदर पण मी सांगितलं आहे, तशा पद्धतीने मला चांगल्याच गाड्या खरेदी पण आणि विक्री पण. आता तुम्ही स्टॉक बघितला, गाड्या बघितल्या पूर्ण, तर तुम्हाला ह्या गाड्या कशा वाटल्या नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि इथला ॲड्रेस वगैरे माहिती नसेल किंवा कोणतीही जर काही अडचण आली तुम्हाला तर नक्की कमेंटमध्ये सांगा, किंवा आपल्या ह्या व्हॉट्सअप नंबरला मी खाली देतोय स्क्रीनवरती, ह्या नंबरला जरूर कळवा. तुमची पूर्णपणे मदत केली जाईल. तर चला भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.